नमस्कार. बी आर न्यूज चॅनलच्या सत्ताचक्र या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण विविध पक्षातील मान्यवर नेत्यांच्या मुलाखती घेत आहोत. आज आपण चर्चा करणार आहोत बुद्ध दर्शन सामाजिक संस्थेचे संस्थापक नगरसेवक रवींद्रजी गायकवाड. सर नमस्कार. नमस्कार. बाबासाहेबांचे नातू आदरणीय प्रकाशजी आंबेडकर सोलापुरात उभारत आहेत. ते सोलापुरात उभारणार म्हणल्यावर प्रथम म्हणजे पहिल्यांदाच तुम्ही समोर येऊन पाठिंबा जाहीर केला. तुम्ही एका पक्षाचे नगरसेवक आहात, मग एवढं धाडस कसं काय केलं आपण? एवढं धाडस करण्यामागचा कारण एकच आहे की आम्हाला माणुसकीपण ज्यांनी दिले, या भारतीय संविधानाचे निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळं आज आम्ही माणसात आहे. आणि त्यांच्या कुटुंबामधले व बाबासाहेब आंबेडकरांचे नातू बाळासाहेब आंबेडकर सोलापूरमधून उभारतात म्हणल्यावर की कुणालाही गर्वाची गोष्ट आहे. कारण की त्यांनी सोलापूरला उभारतं म्हणलं तर आम्हाला बाबासाहेबाला मतदान करता आलं नाही. कदाचित आम्ही त्यावेळेला जन्मलो नव्हतो, पण बाबासाहेबाच्या रूपानं बाळासाहेबांना मतदान करायचं आम्हाला भाग्य मिळालं. आणि ती भाग्य आम्ही कसं विसरू शकतो आणि ते कसं सोडू शकतो संधी. त्यामुळं आम्ही, जरी मी भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक होतो, पण मी सुरुवातीला बाळासाहेबांना पाठिंबा देणारा व्यक्ती मीच आहे. आणि त्याचं कारण म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि ह्यामध्ये धाडस वगैरे लागत नाही, कारण बाबासाहेबाचा एक भीमसैनिक आहे मी. आणि प्रत्येक भीमसैनिक कुठल्याही पक्षात असला तर तो हाच निर्णय घेईल, पण निर्णय घ्यायची पहिले संधी मला मिळाल्यामुळं मी त्यामध्ये आनंद आहे. नाही, परंतु भाजप कारवाई करायला वगैरे अशी काय भीती वाटली नाही देताना? नाही, भाजप कारवाई करू शकते, पण त्या कारवाईला घाबरून बाबासाहेबाच्या नातूला आपण सपोर्ट द्यायचं नाही असं कसं होऊ शकते. त्यांची कारवाई करावं. आम्हाला जर भाजपनं आम्हाला हे बी मागितलं, काय म्हणतात, राजीनामा जरी मागितला तरी आम्ही कधीही अर्ध्या रात्री द्यायला तयार आहे. परंतु आता बाबासाहेबांचे नातू इथे उभारलेत, परंतु ह्या अगोदरच इथे 40 वर्ष झालं ज्यांना निवडून देते सुशीलकुमार शिंदे दिग्गज नेते ते उभारलेत. त्याचबरोबर भाजपकडून महास्वामीजी उभारलेत. एवढ्या मोठ्या दिग्गजांचं आव्हान, भाजप हा बालेकिल्ला आता होत आहे सोलापूरचा थोडा हळूहळू. तर एवढं मोठं आव्हान असताना कशा पद्धतीने बाळासाहेबांची उमेदवारी असेल? बाळासाहेब आंबेडकरांची उमेदवारी म्हणजे या ठिकाणी कष्टकरी, गोरगरीब, व्यापारी संघटना, सर्व जाती धर्माच्या लोकाला साठी त्यांच्या कामाला प्राधान्य देणाऱ्या व्यक्ती म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आहेत. कारण ते हुशार आहेत, अर्थतज्ज्ञ आहेत. या दोन्ही उमेदवारापेक्षा नक्कीच ते हुशार आहेत. आणि 40 वर्ष झालं आपण सुशीलकुमार शिंदे साहेबाला देतो निवडून देत असताना 40 वर्षात त्यांनी कुठल्या जाती धर्माचे त्यांनी कामं जास्त केलं नाही. त्याने उलट इतर समाजाला गुलाम आणि लाचार बनवायचं काम त्यांनी केले. कोणाच्या घरचा कार्यक्रम असला तर 5,000 द्या, कोणाला माहीत असली तर 2,000 द्या, ही सवय लावलेली आहे. माणसाला कर्तृत्वानं मोठं होण्याची संधी त्यांनी हिसकावून घेऊन त्यांना गुलामीचे संधी देण्याचं काम सुशीलकुमार शिंदे साहेबांनी केलं. तर म्हणून आज आम्ही सर्व अशा लोकाला स्वाभिमानी बनवण्याचं काम बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून चालले. आणि राहिला विषय BJPचा, हा BJPचा उमेदवार जे आहे स्वामी महाराज, तो खरं तर मठातला एक चांगला व्यक्ती आहे. आणि तो मठातच चांगलं काम करू शकतो, कारण त्याला राजकारणाचा गंध माहीत नाही. त्याने लोकसभेत निवडून आल्यानंतर त्याने लोकसभेत काय बोलणार आहे तो, आणि तो बोलू शकत नाही. आणि त्यांनी त्याचा संसार बिलकुल नाही. तो एक त्यागी माणूस आहे. आणि तो माणूस समाजाच्या प्रश्नाबद्दल त्याने काय बोलू शकतो, किंवा गोरगरिबाचं त्यानं काय सांगू शकतो, आणि ते काम करू शकत नाहीत. आणि BJPचा हळूहळू बालेकिल्ला होत असेल तर ते बालेकिल्ला मोडून काढायचं काम वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकरांमध्ये धमक आहे, शिंदेमध्ये नाही. त्यामुळं सर्व सोलापूरकर जनतेला मी आवाहन करेन, सर्व धनगर समाज असो, मुसलमान समाज असो, कोळी समाज असो, माळी समाज असो, मराठा समाज असो, बौद्ध समाज असो, मातंग समाज असो, पद्मशाली समाज असो, या सर्व समाजाला मी, वंचितांना मी अपील करू शकतो
की तुम्ही एक वेळेला बाळासाहेब आंबेडकरांना संधी देऊन बघा. तो हुशार माणूस आहे आणि तुमच्या कामाला पडेल. तुमचं कुठलंही काम सोलापुरातलं राजकीय म्हणा, सामाजिक म्हणा, आर्थिक म्हणा किंवा कुठलं कोर्ट कचेरी जरी असलं त्यामध्ये बी त्यांचं काम चांगलं आहे आणि तुमच्या मदतीला पडेल आणि त्यांच्या हातून चांगलं काम घडेल असं मी या ठिकाणी आव्हान करू शकतो. आणि या ठिकाणी मी एवढंच सांगेन की BJPला हरवण्याचं ताकद फक्त वंचित बहुजन आघाडीमध्येच आहे. कारण गेल्या इलेक्शनला आपण बघितलं आहे, जो एक त्याची ओळख नाही, त्याची पाळख नाही, त्याला कोण ओळखत नव्हतं, शरद बनसोडे हा माणसानं त्याला दीड 2-2.25 लाखाच्या प्रकारानं पाडलेला आहे. हे कारण लोकांना माहीत झालेलं आहे 40 वर्षात तो सुद्धा काय केलेलं नाही, नुसतं गोड बोललेलं आहे. त्यामुळं लोकांची मानसिकता त्यांना देण्याची नाही. त्यामुळं ते शरद बनसोडेला दिले 5 वर्षे काय तर करू शकतो म्हणून, पण तो माणूस तर अख्खा 5 वर्ष दारूमध्येच घातला त्याने. त्यामुळं आता परत BJPला संधी देऊ नये आणि का चांगला स्वच्छ लायकवान माणसाला द्यावं बाळासाहेब आंबेडकरांना असे माझे सोलापूर या सर्व जाती धर्माच्या जनतेला माझं आव्हान आहे, नम्र आव्हान आहे, नम्र विनंती आहे. सोलापूर हा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला आहे, परंतु इथल्या सर्व नेत्यांचे ना वेगवेगळे पक्षात आहेत. ते कोणी इतर पक्षात आहेत, सगळ्यांच्या वाटा वेगळ्या आहेत. परंतु बाळासाहेब आंबेडकर जसे उभारले तसे सर्वजण आपापल्या वाटा सोडून एकत्र आलेले आहेत. आणि हे एकत्र येऊन आपण आता सध्या शहर आणि जिल्ह्यात प्रचार करताय, तर आपल्याला प्रतिसाद कसा आहे आणि कशा पद्धतीने आपला प्रचार चालू आहे? आम्ही जरी वेगवेगळ्या वाटा असल्या, समजा आम्ही तरी वेगवेगळ्या गटाचे असलो, आम्ही तरी वेगळ्या विचाराचा असलो, पण आमच्या सर्वांचा बाप बाबासाहेबच आहे. आम्ही बाबासाहेबाचीच लेकरं आहोत. बाबासाहेबाचा नातू या ठिकाणी उभारल्यामुळं आमचं कुठलेही मतभेद आम्ही सर्व विसरून आनंद चंदनशिव असो, बाळू वाघमारे असो, दशरथ कसबे असो, अजित गायकवाड असो आणि आम्ही जे सर्व टीम बापा बाबरे असो, या ठिकाणी जे आम्ही जरी वेगवेगळे होतो, तर या ठिकाणी बाबासाहेबाच्या रक्तामुळं आम्ही सर्व एकत्र आलो आहे आणि आम्ही रात्र दिवस आम्ही फिरायला लागलो आहे आणि प्रतिसाद एकदम चांगला मोठ्या प्रमाणात आहे. इतर समाजाने, व्यापाऱ्यांनी बोलून बाळासाहेबांचं मोठ्या प्रमाणात स्वागत करायला लागलेत आणि आम्हाला खात्री आहे की विजयीची माळ बाळासाहेब आंबेडकरांच्याच गळ्यात पडेल. आणि आम्ही जे एकत्र झालो हे एकत्र आता बाबासाहेबाची औलाद आहे. आता हे पुढं भविष्यात एकत्रच राहणार आहेत. आम्ही कधी परत दुसरा गटबाजी करणार नाही. येणाऱ्या विधानसभेला बी आम्ही असंच काम करणार आहे आणि वंचित बहुजन आघाडीला जास्तीत जास्त सीटं निवडून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. आणि सर्वांना परत एकदा सोलापूरच्या जनतेला मी अपील करणार आहे की तुम्ही बाळासाहेबाच्याच गळ्यात विजयाची माळ घालावं असं नम्र विनंती करतो. नाही, नक्कीच आपण सगळे बाबासाहेबांची लेकरं आहोत आणि सर्वजण आपण लोकसभाच काय विधानसभेला सुद्धा एकत्र राहू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. आता मी शेवटच्या प्रश्नाकडे येतो आहे की सोलापुरातून प्रकाश आंबेडकरांना सोलापूरकरांनी का निवडून द्यावं? का निवडून द्यावं म्हणलं तर बाळासाहेबाची तर प्रकाशजी आंबेडकर बाळासाहेब यांची ओळख तर अनोळखी माणूस नाही तो सर्वात महत्त्वाचा. आणि तो महाराष्ट्रभर सर्व वंचित समाजाला संघटित करून महाराष्ट्रभर फिरत आहेत. आणि दुसरी गोष्ट त्यांची ओळख तर अशी आहे की त्यांच्या आजोबांनाच भारतीय संविधान लिहिलं आहे. त्यामुळं सोलापूरला त्यांनी नौका होऊ शकत नाहीत, कारण त्यांनी कुठल्याही देशामधल्या भागात उभारू शकतात त्यांनी, कारण त्यांची ओळखच एवढी मोठी आहे की आज संविधान देश चालतो ते त्यांच्या आजोबामुळं चालतो हे काय सांगायची आवश्यकता नाही. आणि दुसरी गोष्ट सोलापुराकरांनी काय निवडून द्यावं याचं कारण एकच आहे की त्याने, मी पहिला मगा बोलल्यासारखं, तो अर्थतज्ज्ञ आहेत, त्याने व्यवस्थित विषय हाताळू शकतात आणि त्यांचं काम करायची पद्धत वेगळी आहे. आणि त्यांनी लहानच्या लहान घटकाच्या समाजापाशी जाऊन त्यांची समोर जाऊन चर्चा करून काम सोडवण्याची पद्धत जी आहे ते मला वाटतं या दोन्ही उमेदवारांमध्ये नाही आहे. आणि ही दोन्ही उमेदवार सुशीलकुमार शिंदे आज तक निवडून येतो आणि ते कुणाचं जरा हातात सूत्र देतो सोलापूरची आणि तो निघून जातो आणि त्याला परत भेटायला अवघड होतं आहे. आणि हे सर्व सोलापूरमधल्या 40 वर्षाच्या कार्यकर्ते पण जनतेनं बघितलेले आहेत. कारण त्यांचं काम पहिलं विष्णुपंत कोटे बघत होते, त्यानंतर खरटमाला बघत होते, त्यानंतर आता त्यांची मुलगी थोडं बघते आणि बाकीचे आता चेतन नरोटे बघते. स्वतः शिंदे काय बघत नाही कधी. त्यामुळं सुशीलकुमार शिंदेला निवडून जनता देणार नाही, कारण सुशीलकुमार शिंदेला निवडून दिल्यानंतर तर सुशीलकुमार शिंदे एवढा महाग होतो
की त्यांना ती वेळ देऊ शकत नाही आणि भेटू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट, आता मठातला जर माणूस आहे की त्यांना तर या गोष्टीची जाण नाही, माहिती नाही, आणि ते खरं तर त्याने आता लोकांनी जर शिफारसपत्र जरी मागायला गेलं तर मठात जावं लागेल. आणि मठामध्ये तो जरा अध्यात्मिक त्यांनी करत बसला की तिथे आपल्याला सांभावं लागेल. आणि त्यांनी त्या येणाऱ्या माणसाला परिवर्तन देऊन का तर उलटसुलट पद्धतीनं काम करून घेण्याची शंका जास्त आहे. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी असं काय म्हणजे त्यांनी काहीच करू शकत नाही निवडून आले की. त्यामुळं ह्या लोकांना जनता निवडून देणार नाही. आणि बाळासाहेब आंबेडकरांचं पूर्ण महाराष्ट्रभर वारं चालू आहे आणि त्यांचं पद्धत माहिती आहे लोकांना. त्यांनी कुठल्या स्टेटचे आहेत, कुठल्या क्वालिटीचे आहेत, हे सर्व माहीत आहे. सोलापूरकर पेपर वाचतं, फेसबुक बघत असते, चॅनल बघत असते, परत म्हटलं तर पेपर वाचतं. त्यामुळे त्या माध्यमातून बाळासाहेबाची पूर्ण माहिती जनतेपर्यंत पोचत असते. आणि म्हणून बाळासाहेबाला या ठिकाणी निवडून द्यावं आणि हे संधी देऊन बघावा. मी तर म्हणतो तुम्ही दोघाला बी 40 वर्ष त्यांना शिंदेला दिलो आणि 5 वर्ष BJPला दिलो, एक वेळा आम्हाला द्यायला काय हरकत नाही. आणि तुम्ही देऊन बघावा आणि देऊन बघून मग आम्हाला सांगावं की बाबा यांनी काम करतात का नाही करतात. तुम्ही न देता त्यांच्याबद्दल चुकीची पावलं, चुकीचं विचार किंवा चुकीचं पद्धत किंवा चुकीचं बोलणं बी बरोबर नाही. कारण त्यांना तुम्ही द्यावं. सोलापूरकरांनी परवा एक व्यापाऱ्याचा परवा मेळावा झाला, त्या व्यापाऱ्यामध्ये त्यांनी एवढे सुंदर भाषण केले, मार्गदर्शन केले आणि ते व्यापारी एवढे खुश झाले की त्यांचं ते व्यापाऱ्याचं ते बघून नवी पिढीची व्यापाऱ्यांनी संघटित होऊन बाळासाहेबाला काल बोलून त्यांचा सत्कार केले. म्हणजे ज्यांनी कोणी बाळासाहेबाच्या जवळ येईल, कुठल्याही कास्टचा असो, कुठल्याही जातीचा माणूस असो, गरीब असो, श्रीमंत असो, बिझनेसमॅन असो, तो बाळासाहेबाच्या जवळ आला तर नक्कीच त्यांना 10 लोकांना तयार करत असते. कारण त्यांची किमया तशी आहे आणि त्यांची पद्धतच तशी आहे काम करायची, बोलायची पद्धत आहे. त्यांनी एवढं म्हणजे जिव्हाळ्याचा माणूस आहे की समोरच्या माणसाला त्यांनी एकदा भेटले की ते माणूस त्यांच्यापासून तुटत नाही. की त्यांचा एवढा मोठा जिव्हाळाचा त्यांनी म्हणजे माणसाला एवढं सांभाळून बोलतात त्यांनी की माणसाला एवढं व्यवस्थित समजावून सांगतात. ही गोष्ट एका गोष्टीची 10 प्रकारची पद्धत सांगतात त्यांनी की आपल्याला कसं झालं पाहिजे, ह्याचा फायदा कसा होतो, ह्याच्या पद्धतीनं कसं होईल, आपण काय केलं पाहिजे, एवढं सुंदर त्यांनी सांगतात की माणूस त्यांचा फॅनच होतेच. आता आम्ही आहे म्हणून सांगत नाही की तुम्ही एकदा त्यांच्याजवळ जाऊन बघावं, मग आम्हाला सांगावं की आमची गरज भासणार नाही सोलापूरच्या जनतेला. ज्या दिवशी बाळासाहेब आंबेडकर निवडून येतील तर सोलापूर जनतेला रवी वाकड किंवा आनंद चंदनशिव किंवा बाळू वाघमारे किंवा दशरथ कसबे किंवा अजित गायकवाड आम्ही जे आज प्रचार करायला लागलो की यांची तुम्हाला बिलकुल गरज भासणार नाही. कारण तुम्ही डायरेक्ट बाळासाहेबाकडे जाऊन काम करून घ्याल. बाळासाहेबाच्या पद्धतीनं बाळासाहेबासमोर तुम्ही हक्कानं सांगू शकता आणि त्यांनी हक्कानं ऐकू शकतात. कारण एवढे माणूस ते एवढा सरळ माणूस आहे आणि एवढा साधा माणूस आहे. बघा तुम्ही प्रत्येक उमेदवारी माणसं त्यांची राहणीमानी बघा आणि बाळासाहेबाची राहणीमानी बघा. त्यांनी इस्त्रीचे कपडे आता असंच घडी केलेले असतात, असेच कपडे घालून भाषणाला जातात, असेच कपडे. त्यांना म्हणजे या गोष्टीचे कधीच असं गर्व नाही. बाबासाहेबाचा मी नातो आहे ह्याचा तर बिलकुल गर्व नाही. तो एक सामान्य मनात घरातला माणूस आहे असं स्वतःला समजतो आणि म्हणून बाळासाहेबाला सोलापूर जनतेने निवडून द्यावा असं मी नम्र विनंती करतो. नक्कीच प्रकाश आंबेडकर म्हणजेच बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत जे येतात ते त्यांच्यापासून कधीच दुरावत नाहीत. गेली 40 वर्ष तुम्ही काँग्रेसला दिलीत, मध्यंतरी भाजपला दिलीत. एकदा संधी बाळासाहेबांना देऊन बघा ते काम करतात की नाही असं आवाहन त्यांनी केलेलं आहे. BR न्यूजच्या या सत्ताचक्र कार्यक्रमात आपण इथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटणार आहोत नवीन मान्यवरांसह, नवीन नेत्यांसह आणि नवीन चर्चेसह. तोपर्यंत पाहत रहा BR न्यूज चॅनल.